FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झालेले आहेत. ऐकूया शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत युगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोडे यांच्यासह मी किशोर कुकडे आपलं सहस्नेह स्वागत करतो. नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे याविषयी विठ्ठल गोरे, मंडळ कृषी अधिकारी सिरसो तथा प्रभारी तालुका कृषी अधिकारी मूर्तिजापूर यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यासोबत आपले दैनंदिन कार्यक्रम आहेतच. तेव्हा ऐकत रहा किसानवाणी. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात सुरुवातीलाच ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज. उद्याचं कमाल तापमान 42.2 अंश सेल्सिअस, किमान तापमान 29.2 अंश सेल्सिअस, सकाळची सापेक्ष आर्द्रता 29% राहू शकते तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 14% राहू शकते. आकाश स्वच्छ राहील. आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेतला. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. खरं 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर आहे संपदा ढोके यांचा. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया पीक संरक्षण सल्ला याविषयीची माहिती, जी आपल्याला प्राप्त झालेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधू भगिनींनो, या पीक संरक्षण सल्ल्यामध्ये आपण बीटी कापूस यावरील गुलाबी बोंडअळी आणि मक्यावरील नवीन लष्करी अळी याबद्दलच्या उपाययोजना तथा व्यवस्थापन जाणून घेऊया. सर्वप्रथम गुलाबी बोंडअळीच्या बिगर हंगामात नियंत्रणाच्या उपाययोजना आपण जाणून घेऊया. कपाशीची शेवटची वेचणी संपल्याबरोबर लगेच शेतात जनावरे किंवा शेळ्या, मेंढ्या चरण्यासाठी सोडाव्यात. म्हणजे त्या कपाशीच्या झाडावर असलेल्या बोंडे, पाने इत्यादी खाऊन टाकतील आणि त्यामुळे यावर किडींच्या अवस्था असल्यास त्या नष्ट होतील. शेतातील पराठ्याचे थ्रेडर यंत्राद्वारे कूट करावे किंवा उपटलेल्या पराठ्याचे कूट करून सेंद्रिय खतासाठी त्याचा वापर करावा. पराठ्याचे ढीग शेतात तसेच ठेवल्यास कीडक बोंडातील अळ्यांचे कोशात रूपांतर होऊन कोश तसेच पडून राहून पुढील हंगामात प्रादुर्भाव वाढतो. प्रत्येक गावात कापूस संकलन केंद्र आणि जिनिंग फॅक्टरीमध्ये 15 ते 20 कामगंध सापळे लावून दर आठवड्याने पतंगांचा नायनाट करावा.
सूचनेनुसार विशिष्ट कालावधीत वड्या अर्थात ल्यूर बदलाव्या. जिनिंग अर्थातच प्रक्रिया होत असलेल्या परिसरामध्ये चाळणीतून वेगवेगळ्या झालेल्या कवडी कापूस आणि अळ्या वेळोवेळी नष्ट कराव्या. कवडी कपाशीमध्ये अळ्या, त्यांचे कोश, 2 बियांमध्ये सुप्त अवस्थेत असलेल्या अळ्या यांचा सुद्धा नाश होईल आणि ही संख्या पुढच्या पिढ्या तयार करण्यापासून वंचित राहून कापूस पीक पद्धतीमधील गुलाबी बोंडअळ्यांची संख्या कमी होईल. जिनिंगमध्ये किंवा साठवणूक केंद्रातील कापूस अथवा सरकीच्या गंजीवर ताडपत्री झाकावी, त्या उघड्या ठेवू नये. याचसह मक्यावरील नवीन लष्करी अळीकरिताचे व्यवस्थापन करण्याकरिता आपण काही बाबींना लक्षात घेऊ शकतो, जसे पतंगांवर पाळत ठेवण्यासाठी प्रकाश सापळे आणि कामगंध सापळ्याचा वापर करावा. कामगंध सापळे पिकाच्या घेराच्या उंचीबरोबर प्राधान्याने पोंगे धरण अवस्थेत लावावे. कामगंध सापळ्यामधील पतंगांची संख्या त्या भागातील पतंगाची घनता दर्शवित नसून पतंग आहेत की नाही याची माहिती देते. ट्रायकोग्रामा प्रजाती, टेलेमोनस रेमन्स या परोपजीवी कीटकांचे एकरी 50,000 अंडी याप्रमाणे शेतात सोडावे. त्यानंतर 4 ते 5 दिवसांपर्यंत रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करू नये. तर शेतकरी बंधू भगिनींनो, पीक संरक्षण सल्ला याविषयीची माहिती आपण आताच कृषीवाणीमध्ये ऐकलीत. ही माहिती आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे याविषयी विठ्ठल गोरे मंडळ कृषी अधिकारी सिरसो तथा प्रभारी तालुका कृषी अधिकारी मूर्तिजापूर यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आपल्या सर्वांना माहिती आहे की उन्हाळा सुरू झालेला आहे. उन्हाळ्याची दाहकता आपल्याला सर्वांना जाणवते आहे आणि उन्हाळ्यामध्ये विशेषतः शेततळे आपण पाण्याची समस्या कमी करण्यासाठी आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरत असल्यामुळे त्याची बांधणी, त्याचे नियोजन उन्हाळ्यामध्ये करू शकतो. आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या योजनेमार्फत आपल्याला शेततळे बनवण्यामध्ये आणखी सहकार्य लाभणार आहे. आता ते उपयुक्त कसे आहे आणि त्याचा लाभ कसा घ्यावा याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता आकाशवाणी अकोला येथे आमंत्रित तज्ज्ञ आहेत श्री विठ्ठल गोरे, मंडळ कृषी अधिकारी सिरसो तथा प्रभारी तालुका कृषी अधिकारी मूर्तिजापूर. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, सर्वप्रथम आज आपण मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे याबद्दल आपले मार्गदर्शन आम्हाला लाभणारच आहे. तर सर्वप्रथम आम्हाला शेततळे म्हणजे काय सांगा, त्याची थोडक्यात एक पार्श्वभूमी सांगा. शेततळे याची आपण व्याख्या जर सर्वसाधारणपणे केली तर शेतजमिनीवरून पावसाचे वाहून जाणारे पाणी साठवण्यासाठी खोदलेल्या तळ्यास आपण शेततळे असं म्हणू शकतो. आता यामध्ये शेततळ्यात पावसाचे पाणी साठवण्यासाठी शेततळ्याच्या वरील बाजूस जो पाणलोट आहे तो महत्त्वाचा असतो. वरील बाजूस असलेलं जो पाणलोट, त्यामधून जे जमा होणारं पाणी आहे तर त्या शेततळ्यामध्ये साचणार असते, तर त्या साठवणुकीला फार महत्त्वाचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की आपण साठवणूक तळे, दुसरा एक त्यामध्येच शेततळ्यामधला प्रकार आहे की ज्यामध्ये इतर ठिकाणाहून पाणी आणून शेतात तळे करून साठवतात, त्याला आपण साठवणूक तळे असं पण म्हणत असतो. बरोबर.
सर, शेततळे करण्याची आवश्यकता शेतकरी बंधू भगिनींना का आहे आणि ते महत्त्वाचं का आहे? आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र राज्य जे आहे याच्यामध्ये जवळपास 80 ते 82% शेती ही सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे, ज्यालाच आपण कोरडवाहू शेती असं म्हणतो. राज्यातील विविध भागातील पावसाचं असमान वितरण आणि पावसातील अनिश्चित येणारे खंड या प्रमुख बाबी त्या ठिकाणी आहेत. मागील 2 ते 4 वर्षामध्ये यामध्ये जे काही अनियमित पावसाचं जे आहे त्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात दिसून येत आहे. सिंचनाअभावी पिकाला उत्पादनात जे काही मोठ्या प्रमाणात घट येताना दिसत आहे. पाण्याचा जास्त ताण पडतो तेव्हा पीक नष्टसुद्धा होताना आपल्याला दिसून येतात. आणि जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा ओढे, नाले, नदी इत्यादीद्वारे वाहून जाणारा अपदा वा आपण साठवणूक जर केलं तर त्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला ते पाणी जे आहे कमी पडते तर ते सिंचनाकरता आपल्याला ते वापरता येऊ शकते. बरोबर. तर अशी सगळी पार्श्वभूमी असताना आम्हाला शेततळ्याचे आणखी फायदे काय आहेत ते सुद्धा सांगा. शेततळ्याचे आपल्याला फायदे यामध्ये असं म्हणता येईल की आपत्कालीन स्थितीमध्ये ज्यावेळेस पिकाला सिंचनाची आवश्यकता असते तर ते शेततळ्यामधील जे पाणी आहे तर ते पाणी सिंचनाकरता आपल्याला वापरता येऊ शकते. आपल्याला माहिती आहे की नदी असेल, बोरवेल असतील, विहीर असतील, यामध्ये विहीर आणि बोरवेल जे आहे हे खोदत असताना त्यामध्ये पाण्याची पातळी खोल जाताना दिसत आहे. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी विहीर आणि बोरवेलला पाणी लागेलच असं नाही, त्यामुळं त्याची एक लिमिटेशन्स आहे. परंतु शेततळे एक त्या ठिकाणी शाश्वत पर्याय असू शकतो. पूरक सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ त्या ठिकाणी होताना दिसून येते. पाणलोट क्षेत्रातील भूगर्भातील जे पाण्याची पातळी आहे शेततळ्यामुळं वाढ होताना दिसते. चिबड व पाणथळ जमिनी जी आहेत सुधारणेसाठी हा एक उपाययोजना त्या ठिकाणी आहे. आणि मत्स्यसंवर्धन, दुग्धोत्पादन यासारखे जे जोडधंदे आहेत त्याकरता शेततळ्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करता येऊ शकते. आणि पिकावरील विविध प्रकारच्या फवारण्यांसाठी पण जे काही मुबलक पाणी आहे त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. बरोबर. म्हणजे बरेच असे फायदे शेततळ्याचे आपल्या शेतकरी बंधू भगिनींना नक्कीच होणार आहे. आणि पावसाच्या पाण्यावरती जी शेतकऱ्यांची अवलंबता आहे तर त्याला आपल्याला एक पर्याय म्हणून शेततळे आहेतच. अर्थात विहीर आणि बोरवेलच्या भरवशावरती आपल्याला बसून चालणार नाही. शेततळ्यांचा फायदा नक्की आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी घ्यायला हवा आहे. सर, या शेततळ्याचे विविध प्रकार आहेत, तेव्हा ते प्रकार आपल्या शेतकरी बंधू भगिनींना सांगा. शेततळ्याचे ढोबळमानाने आपल्याला 2 ते 3 प्रकार करता येऊ शकतात. त्यामध्ये एक पहिला जो प्रकार आहे तो नैसर्गिकरित्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साठून राहते तर ते जर आपण अडवणूक केलं तर त्यामध्ये शेततळे आपल्याला त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी तयार करता येऊ शकतात. दुसरा एक जो प्रकार आहे तो म्हणजे इनलेट आउटलेट सह, म्हणजे एका पाणलोट क्षेत्रामधून येणारं जे पाणी आहे तर त्या इनलेटच्या माध्यमातून त्या खोदलेल्या शेततळ्यामध्ये आणता येऊ शकते. आणि जास्त जर पाऊस झालं तर ते आउटलेटच्या माध्यमातून बाहेर जाईल, म्हणजे इनलेट आउटलेटसह. आणि तिसरा पर्याय जो आहे ते इनलेट आउटलेट विरहित, म्हणजे जे चारही बाजूनं बंदिस्त राहणार आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला पाणी उपलब्ध आहे तर ते पाणी त्या शेततळ्यामध्ये आपण भरू शकतो. आणि ज्यावेळेस पाण्याची कमतरता भासेल तर त्यावेळेस ते सिंचनाकरता आपल्याला उपयोगात आणता येऊ शकते. आता या इनलेट आउटलेट विरहित शेततळ्याकरता अस्तरीकरण करणे हा एक त्यामध्ये महत्त्वाचा भाग राहणार आहे. बरोबर. आपल्याला शेततळ्याचा कुठला प्रकार निवडायचा आहे हे शेतकऱ्यांनी कसं ठरवावं? त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी आहे ते शेततळे करत असताना शेततळ्याची जागेची निवड हा एक महत्त्वाचा आहे. आणि शेतकऱ्यांची जी गरज आहे याला पण फार महत्त्व आहे. आता जे काही शेततळे निवड करत असताना शेतकरी इनलेट आउटलेटसह करत आहे की विरहित करत आहे हा एक महत्त्वाचा निर्णय शेतकरी यांना घ्यावयाचा असतो. त्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचं म्हणजे पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी असलेली जमीन शेततळ्यासाठी निवडणं आवश्यक आहे. त्यातला दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे चिकण मातीचे अधिक प्रमाण असलेली काळी जमीन जी आहे शेततळ्याकरता योग्य आहे. त्यानंतर मुरमाड, वालुकामय, सच्छिद्र खडक किंवा खारवट जमीन जी आहे शेततळ्यासाठी निवडू नये, कारण याच्यामध्ये काय आहे की अशा प्रकारची जमीन जर निवड केली तर ते पाणी जे आहे
साठवणूक त्या ठिकाणी जास्त राहू शकणार नाही. नाल्याच्या असेल ओढ्याच्या प्रवाहात जे आहे तर त्या ठिकाणी शेततळं घेऊ नये, कारण त्या ठिकाणी शेततळ्याला नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर ज्या ठिकाणी टंचाई आहे, म्हणजे पाण्याची टंचाई वारंवार राहते, भूगर्भाची पातळी खोल गेलेली आहे, तर त्या ठिकाणी जर शेततळे आपण घेतले तर तो एक शाश्वत सिंचनाकरता पर्याय उपलब्ध होऊ शकतो. त्यानंतर दुसरा जो आहे, पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी हे शेततळ्याच्या पाणीसाठा क्षमतेपेक्षा जास्त आवश्यक आहे. म्हणजे जे शेततळं खोदत आहे त्याची जी क्षमता आहे ती क्षमता जी आहे ती त्याला उपलब्ध असलेलं पाणलोट जे क्षेत्र आहे त्याच्यावर त्याची क्षमता अवलंबून राहणार आहे. त्यामुळं पाणलोटाचं क्षेत्र किती आहे त्यानुसार ते शेततळं आपल्याला त्याचे आकारमानं ठरवावं लागणार आहे. आणि इनलेट आउटलेट विरहित जर ज्या ठिकाणी आपण शेततळं घेत आहे तर त्या ठिकाणी ते पुनर्भरण करण्याकरता अतिरिक्त पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी आहे का नाही याची खातरजमा त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे शेततळ्याचे प्रकार निवडताना ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. सोबतच जमीन आपण कुठली निवडतो आहे किंवा जमीन कशा प्रकारची आहे त्यावर सुद्धा शेततळ्याचा प्रकार निवडणे अवलंबून आहे. सर, आपण आता बोलताना म्हणालात की पाणलोटामधील पाणी आपल्या शेततळ्यामध्ये जमा होणार आहे आणि अशा प्रकारे आपलं शेततळं भरलं जाणार आहे पाण्याने. तर अशावेळी अर्थातच जमिनीचा उतार चढाव, जागा कुठे आहे नक्की त्या शेततळ्याची हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. तेव्हा शेततळ्याकरिता जागेची निवड करत असताना शेतकरी बांधवांनी कशी काळजी घ्यावी? जागेची निवड करत असताना हे जे आहे की ज्या ठिकाणी मुरमाड जमीन असेल किंवा मग वालुकामय सच्छिद्र खडक अशा प्रकारची जमीन शक्यतो त्या ठिकाणी टाळलेली बरे राहील. आणि नाल्याच्या किंवा ओढ्याच्या ज्या ठिकाणी जी जमीन आहे किंवा शेततळ आहे किंवा त्या ठिकाणी घेऊ नये की ज्या ठिकाणी इतर जे काही बाजूचं शेत आहे त्या खोदलेल्या शेततळ्यामुळं बाजूच्या शेतकऱ्याची जमीन चिबड होईल किंवा अशा प्रकारचं त्या ठिकाणी शेततळं शक्यतो घेऊ नये. बरोबर. तर जागेची निवड सुद्धा तेवढीच महत्त्वाची ठरते. सर, आता शेततळ्याबद्दलची जी सर्व माहिती आहे थोडक्यात की फायदे काय, त्याची आवश्यकता काय, त्याच्यासाठी जागा कशी निवडावी, हे सगळं आपल्या शेतकरी बंधू भगिनींपर्यंत पोहोचलेलं आहे. आता जर हे शेततळे शेतकरी बंधू भगिनींना बनवायचे असेल तर शेततळे योजनेतून घेता येईल का? यामध्ये आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना वैयक्तिक शेततळे शासनामार्फत सुरू आहे आणि महाडीबीटी पोर्टलवर याचे ऑनलाईन अर्ज करण्याची पण प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये शेतकरी यांना जे काही अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे ते सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी यांना स्वतःची प्रोफाईल तयार करणे आवश्यक आहे. आणि एक वेळा प्रोफाईल तयार केल्यानंतर पोर्टलवर आपण यापूर्वी जसे पाहिलेले की शेततळ्याचे 3 प्रकारापैकी जे इनलेट आउटलेटसह आणि इनलेट आउटलेट विरहित अशा 2 प्रकारचे शेततळे शेतकरी यांना करता येऊ शकतात. आणि महाडीबीटी पोर्टलवर तशा प्रकारचे दोन्ही पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध राहतात. वरील दोन्ही पर्यायापैकी ज्या प्रकारचे शेततळे शेतकरी यांना करायचे आहे तो पर्याय निवडून शेतकरी यांना आवश्यकतेप्रमाणे किती आकारमानाचे शेततळे करायचे आहे तो पर्याय त्या ठिकाणी निवडावा लागणार आहे. आता महाडीबीटी पोर्टलवर जवळपास 8 प्रकारचे आकारमानाचे शेततळे चे पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध आहे. किमान 15x15x3 असा सर्वात कमी आकारमानाचे शेततळे महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध आहे. आणि त्यामध्ये जास्तीत जास्त जे आहे 34x34x3 मीटर अशा आकारमानाचे शेततळे त्या ठिकाणी महाडीबीटी पोर्टलवर करत असताना उपलब्ध आहे. आणि या व्यतिरिक्त मग जवळपास 5-6 प्रकारचे या व्यतिरिक्त पण पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजे 20x15x3, 20x20x3, 25x20x3, 25x25x3, 30x25x3 आणि 30x30x3 अशा प्रकारचे जे काही विविध आकारमानाचे शेततळे त्या ठिकाणी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी यांना करता येऊ शकतात. आता वरील दर्शवल्याप्रमाणे प्रकार व आकारमान निवड करून शेतकरी जे आहेत या घटकाकरता अर्ज करू शकतात. शेतकरी यांनी अर्ज केल्यानंतर स्थळ पाहणी केल्या जाते. स्थळ पाहणी केल्यानंतर तो अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे गेल्यानंतर त्याला
अंदाजपत्रक तयार केले जातात. अंदाजपत्रक तयार केल्यानंतर त्याला तांत्रिक प्रशासकीय मान्यता दिली जाते आणि तांत्रिक प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर पूर्वसंमती दिल्या जाते आणि पूर्वसंमती दिल्यानंतर शेतकरी सदर घटक जो आहे म्हणजे शेततळे जे आहे ते करू शकतात. आणि शेततळे पूर्ण झाल्यानंतर शेतकरी यांना ते ऑनलाईन पोर्टलवरच शेततळे पूर्ण झाल्याबाबतचे कळवावं लागते आणि त्यानंतर शेततळे पूर्ण झाल्याबाबतचे कळवल्यानंतर कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक यांच्यामार्फत सदर घटकाची तपासणी केल्या जाते व तपासणी केल्यानंतर अनुदानासाठी प्रस्ताव हे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर केला जातो. सर, आता ही झाली कार्यालयीन प्रक्रिया. याच सोबत लाभार्थ्याची काय जबाबदारी आहे? थोडक्यात योजनेतून लाभ घेण्यासाठी शेतकरी यांनी करावयाची कार्यवाही कशा प्रकारे सांगता येईल? यामध्ये लाभार्थ्याची जी जबाबदारी जे म्हणता येईल की लाभार्थी जो आहे स्वतः ते घटक घेण्यासाठी इच्छुक आहे म्हणूनच शेतकरी यांनी तो अर्ज केलेला आहे. त्यामुळं जो काही ज्या ठिकाणी आपली शेततळे करायची आहे तर तो कृषी सहाय्यक यांच्यामार्फत स्थळ पाहणी करण्यासाठी येतात. तर त्यावेळेस ज्या जागेवर शेततळे करायचे तीच जागा त्यांनी दर्शवणे आवश्यक आहे आणि त्याचीच तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे का नाही याची पाहणी केल्या जाते. त्यामुळं ज्या ठिकाणी स्थळ पाहणी झालेली आहे त्या ठिकाणी शेततळे खोदणे बंधनकारक असते आणि कामासाठी कोणत्याही प्रकारची शासन स्तरावरून अग्रिम स्वरूपात रक्कम दिल्या जात नाही. शेतकरी यांना स्वतः काम पूर्ण करावं लागते आणि काम पूर्ण केल्यानंतर तपासणी झाल्यानंतरच त्याचे अनुदान शासनामार्फत ऑनलाईन पद्धतीनं बँकेच्या खात्यात जमा केले जाते. नंतर त्या पुढील भाग जो आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे जर त्यामध्ये शेततळ्याची दुरुस्ती वगैरे म्हणजे नुकसान झालेले असेल तर शासनामार्फत याला कुठल्याही नुकसान भरपाई वगैरेची तरतूद नाही आहे. आणि शेततळ्याची निगा व दुरुस्ती जी आहे तसेच त्यातील गाळ काढण्याची जबाबदारी ही संबंधित शेतकरी यांचीच राहते. शेततळे पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी एक 4x3 फूट आकारमानाचे बोर्ड त्या ठिकाणी लावणे शेतकरी यांना आवश्यक असते की कोणत्या योजनेतून शेततळे हे शेतकऱ्यांना मिळालेले आहे. आणि एखाद्या वेळेस मंजूर आकारमानापेक्षा जर शेतकरी यांनी प्रत्यक्ष जे आहे कमी आकारमानाचे जर शेततळे खोदले असेल तर प्रत्यक्ष ज्या प्रकारचे आकारमान जे आहे किंवा आकारमानाचे शेततळे खोदलेले आहेत त्या आकारमानानुसार शेतकरी यांना अनुदान त्या ठिकाणी दिल्या जाते. त्यामुळं ते एक शेतकरी यांना माहिती होणं आवश्यक आहे. बरोबर. या कार्यवाहीमध्ये आवश्यक कागदपत्र हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरतो शेतकरी बंधू भगिनींना प्रक्रिया करण्याकरिता. तेव्हा मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठली? यापूर्वी जसं आपण पाहिलं आहे की शेतकरी यांची निवड झाल्यानंतर शेतकरी यांना आवश्यक कागदपत्र सादर करावी लागतात. तर त्यामध्ये महत्त्वाचे जे कागदपत्र आहेत की शेतकरी यांच्या ज्या क्षेत्रफळाकरता निवड झालेली आहे, ज्या सर्वे नंबरकरता निवड झालेली आहे त्या सर्वे नंबरचा 7/12, 8चा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत, शेतकरी यांचे हमीपत्र, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थी असेल तर जातीचा दाखला, फिजिकली हँडिकॅप मधील लाभार्थी असेल तर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आवश्यक राहणार आहे. सामायिक शेती जर असेल तर सामायिक संमतीपत्र आणि एखाद्या लाभार्थ्याच्या नावामध्ये नावात बदल असतो तर त्यावेळेस त्याबाबतचे एक हमीपत्र त्या ठिकाणी त्या लाभार्थ्याने सादर करणं आवश्यक आहे. म्हणजे हे सर्वसाधारणपणे त्या लाभार्थ्याचे जे आहेत त्याच्याशी संबंधित आवश्यक कागदपत्र ते लाभार्थ्यांना ऑनलाईन महाडीबीटी पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे. सर, या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाबद्दल काय सांगाल? यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की महाडीबीटी पोर्टलवर 2 प्रकारचे शेततळे जे आहेत मुख्यत्वे केल्या जातात, इनलेट आउटलेटसह आणि इनलेट आउटलेट विरहित. अशा प्रकारचे 2 प्रकारचे शेततळे आणि त्यामध्ये जवळपास 8 प्रकारचे आकारमान शासनाने दिलेले आहेत. म्हणजे किमान आकारमान जे आहे ते 15x15x3 आकारमानाचे शेततळे आहे आणि जास्तीत जास्त 34x34x3 मीटर असे 2 म्हणजे सर्वात कमी आणि सर्वात जास्त हे 2 प्रकारचे शेततळे आहेत. आता याच्यामध्ये इनलेट आउटलेट सह शेततळे जर असेल तर किमान 15x15x3 मीटरचं शेततळं शेतकऱ्यांना खोदणं आवश्यक आहे. तर याला किमान
23,881 रुपये अनुदान त्या ठिकाणी शासनामार्फत दिल्या जाते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कमाल जे मर्यादा आहे 34x34x3 मीटर या आकारमानाचे शेततळे आहे, तर त्याला 75,000 रुपये अनुदान शासनामार्फत दिल्या जाते. आता या व्यतिरिक्त इतरही आकारमान आहेत, तर त्याचं पण शासनामार्फत अनुदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे 20x15x3 मीटर असेल तर 32,034 रुपये, 20x20x3ला असेल तर 43,878 रुपये, 25x20x3 असेल तर 55,321, 25x25x3 मीटर असेल तर 70,455, 30x25x3 मीटर असेल तर 75,000 आणि 30x30x3 मीटर असेल तर 75,000. अशा प्रकारचं अनुदान वैयक्तिक शेततळे या घटकाकरता इनलेट आउटलेट सह या घटकाकरता आहे. आणि अशाच प्रकारचं आकारमानानुसार इनलेट आउटलेट विरहित याकरता पण शासनामार्फत अनुदानाचे दर जे आहेत ते ठरवून दिलेले. यापैकी आपण जर पाहिलं तर किमान 15x15x3 मीटरसाठी 18,621 आणि 34x34x3 मीटरसाठी 75,000 रुपये अनुदान शासनामार्फत दिल्या जाते. बरोबर. म्हणजे शेततळ्याचा प्रकार कुठला आणि त्याचा आकारमान काय आहे या बाबींवरती आपले अनुदान अवलंबून आहे. तर अशा प्रकारे शेततळे म्हणजे काय, त्याचे फायदे काय, त्याचे प्रकार काय, त्याच्यासाठी जागेची निवड कशी करावी, त्याकरिता योजना कुठली, सर्वात महत्त्वाचा आजचा आपला जो विषय आहे की मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे, तर याबद्दलच्या सर्वच प्रश्नांवरती आपण आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे सर. तर सरते शेवटी आपल्या शेतकरी बंधू भगिनींना आपण काय सांगू इच्छिता? आपण बघतो की भारत देश जो आहे तो कृषीप्रधान देश आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र राज्य जे आहे यामध्ये शेती हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. परंतु जास्तीत जास्त जे शेती जी आहे ते कोरडवाहू आहे आणि कोरडवाहू आणि बागायती शेतीमध्ये येणारं उत्पादन जे आहे मेहनत सारखीच लागते. परंतु शेतीचा प्रकार कोणता आहे, कोरडवाहू आहे की बागायती आहे, यामध्ये येणारं उत्पादन किंवा उत्पन्न आहे त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फरक पडतो. आता यामध्ये सिंचनाचे स्रोत जे आहेत तर ते एकतर विहीर असेल, बोरवेल असेल, हे जे स्रोत आहेत यामध्ये पाण्याची पातळी खोल जात असताना दिसत आहे. तर त्यामुळे शाश्वत सिंचनाची सुविधा त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडंच असेल असं नाही. आणि शासनामार्फत विहीर असेल खोदण्याकरता त्या ठिकाणी शासनाचे काही निकष ठरवून दिलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी विहीर खोदता येईलच किंवा बोरवेल खोदता येईलच हे शक्य होत नाही किंवा शासनाचे त्यामार्फत काही ठिकाणी निर्बंध पण आहेत. परंतु शेततळे जे आहे, शेततळे हा सिंचनची सुविधा उपलब्ध करण्याकरता एक शाश्वत पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि पावसाळ्यामध्ये जे काही जास्तीचं पाणी आहे तर ते जे काही जमिनीचं असेल अपदाह जे आहे, ज्याला आपण सॉईल अँड वॉटर इरोजन जे आहे ते रोखण्याकरता एक शाश्वत पर्याय त्या ठिकाणी शेततळे आहेत. आणि सिंचनाचा पर्याय जो आहे तो शेततळ्याच्या माध्यमातून एक शाश्वत सिंचनाचा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. आता याच्यामध्ये आपण हे जर बघितले असेल तर पिकामध्ये जवळपास आपण बघितलं तर जवळपास जे काही सिंचन न घेतलेलं क्षेत्र आणि सिंचन घेतलेलं म्हणजे सिंचन केलेल्या क्षेत्रामध्ये आणि सिंचन न केलेल्या क्षेत्रामध्ये उत्पादनामध्ये काही ठिकाणी 1 ते 1.5 पट उत्पादनामध्ये फरक पडतो असं पण त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. जसं आपण याच्यामध्ये गहू जर पीक पाहिलं तर गहू हे पीक जे आहे प्रत्येक पिकामध्ये काही क्रिटिकल स्टेजेस असतात. त्यामध्ये जर त्या पिकाला जर सिंचनाची सुविधा जर नाही झाली तर त्यामध्ये उत्पादनामध्ये फरक पडतो. आता याच्यामध्ये गहू आहे, गव्हाची 21 दिवसाच्या दरम्यान क्राऊन रूट इनिशिएशन ही गव्हाची अवस्था आहे. तर यामध्ये जर पिकाला जर सिंचनाची व्यवस्था नाही झाली तर त्यामध्ये उत्पादनामध्ये जवळपास कमी जास्त 15 ते 20% उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता राहते. हरभरा असेल, तूर असेल, यामध्ये फ्लावरिंग अँड पॉड फॉर्मेशन ज्याला आपण फुलोरा व शेंगा धरण्याची अवस्था जी आहेत ह्या अवस्था महत्त्वाच्या आहेत. आणि या दरम्यान जर सिंचनाची व्यवस्था उपलब्ध नसेल किंवा पाणी जर उपलब्ध नाही झालं पिकाला तर यामध्ये पिकाच्या उत्पादनामध्ये भरपूर प्रमाणात किती वेळ त्या पिकाला पाणी उपलब्ध नाही झालं किंवा सिंचन उपलब्ध नाही झालं त्यानुसार जवळपास 10-15 ते 25-30%
पण उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विविध पैलूंवरून त्या पिकामध्ये सिंचनाची व्यवस्था किंवा सिंचन पाणी पिकाला जर नाही उपलब्ध झालं तर त्यामध्ये उत्पादनात घट येताना दिसून येते. त्यावरून आपल्याला सिंचनाकरता शाश्वत सिंचनाचा स्रोत निर्माण करणं हा एक आवश्यकता वाटते आणि शेततळे हा एक त्यामध्ये शाश्वत सिंचनाचा स्रोत निर्माण करता येऊ शकतो. आणि महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री शाश्वत सिंचन अंतर्गत वैयक्तिक शेततळे हे बाब अनुदानावर उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त शेततळे करणे आवश्यक आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेततळे करण्याचे आव्हान महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला यांच्यामार्फत मी या ठिकाणी आवाहन करतो. नक्कीच आपले शेतकरी बंधू भगिनी या योजनेचा लाभ घेतील या अपेक्षेसह सर आज आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या शेतकरी बंधू भगिनींना एवढ्या महत्त्वाच्या विषयावरती मार्गदर्शन केले त्याबद्दल आपल्याला ऐकत असलेल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींतर्फे आणि आकाशवाणी अकोलातर्फे आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सर्व शेतकरी बंधूंचे पण धन्यवाद. आताच आपण विठ्ठल गोरे मंडळ कृषी अधिकारी शिरसो तथा प्रभारी तालुका कृषी अधिकारी मूर्तिजापूर यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे. कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया आजचं हवामान वृत्त. आजचं कमाल तापमान 41°C, किमान तापमान 20°C, प्रखर सूर्यप्रकाश 9.1 तास, हवेचा ताशवेग 1.8 किलोमीटर, सकाळची आर्द्रता 50%, तर दुपारची आर्द्रता 10%, बाष्पीभवनाचा वेग 9.2 मिलीमीटर. आत्ताच आपण हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त आजचं हवामान वृत्त जाणून घेतलं. आजच्या हवामान वृत्तासोबतच आपल्या आजच्या किसानवाणीची वेळही संपलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटू आपल्या आवडत्या कृषीविषयक कार्यक्रमात. तोवर किशोर कुकडेला निरोप द्या. नमस्कार. आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. आत्ताच आपण शेतकरी बंधूंसाठी प्रसारित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात.